भारतीय जनता पार्टीचा नगरमधील मेळावा तुफान गर्दीनं गाजला। यामध्ये भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात पालकमंत्री राम शिंदे यांची उपस्थिती होती। सुजय विखेंमुळे भाजपा आणि शिवसेनेचा हा फेविकॉल जोड पुन्हा पाहायला मिळणार आहे, अशा शब्दात राम शिंदे यांनी या लोकसभेच्या रणांगणाचं वर्णन केलं। यंदा लाट नसून सुनामी आहे, अशा शब्दात सुजय विखेंचं पालकमंत्री शिंदे यांनी समर्थन केलं। आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बरेच जणांनी भाषण केली आणि आभार मानले सुजय विखेचे, कारण भाजप आणि शिवसेनेचा सेतू जो होता तो बरेच दिवस असा लांब होता, त्या लंडनच्या थेम्स नदीसारखा असा करून बसला। मधून जहाज झालं की तो पूल असा होतो, जहाज गेलं की असा होतो। आणि त्यामुळं सुजय विखेच्या माध्यमातून भाजप शिवसेना फेविकलचा जोड परत एकदा नगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल। निश्चित स्वरूपामध्ये हे सर्व नेते एक दिलानं एक सुरात बोलल्याच्या नंतर वातावरणाची लहर, गेल्या वेळेची लाट आणि यावेळेची सुनामी आहे। सुनामी ही सुनामी अशी आहे, एवढ्या प्रचंड मताधिक्याने सुजय विखे निवडून येणार याच्याबद्दल तुमच्या आमच्या मनात कुठलीही शंका नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कामाचा तर राज्य सरकारने केंद्र सरकारने प्रचंड डोंगर उभा केलेला आहे। कोणी असा एक माणूस नाही की त्याला या योजनेचा राज्य सरकारचा केंद्र सरकारचा लाभ झालेला नाही। त्यामुळे कसं काम करावं, बबनदादांनी सांगितलं मी इतक्या वर्ष मंत्री होतो पण माझ्या मतदारसंघामध्ये एवढा निधी कधीच आला नाही। तुम्ही बघा सगळीकडे मुख्यमंत्री सडक योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल, सीआरएफ असेल, नॅशनल हायवे असतील, समृद्धी मार्ग असतील, मेट्रो असेल, जलयुक्त शिवार अभियान असेल, सौभाग्य योजना असेल, माझी कन्या भाग्यश्री असेल, किती योजना सांगाव्यात, उज्ज्वला गॅस योजना असेल, मुद्रा योजना असेल, अनेक योजना कितीतरी योजना अशा सांगता येतील की त्यामुळे या भारत देशाचा, या महाराष्ट्राचा सामान्य नागरिक उभा करण्यासाठी गेल्या 70 वर्षामध्ये जे झालं नाही ते या मोदी सरकारने 4.5-5 वर्षाच्या कालखंडामध्ये करण्याचा प्रयत्न केला। आपल्याला आजकालच्या या राजकीय जीवनातून ज्यांनी या स्तरावरती पोहोचल्याच्या नंतर तशा पद्धतीचं उत्तर दिलं आणि पुन्हा एकदा या देशामध्ये सुनामी येणार आहे। मी काल बीड मध्ये प्रीतमताईंचा फॉर्म भरला होतो, दुपारी नागपूरच्या बैठकीमध्ये होतो। निश्चित स्वरूपामध्ये लोकात चर्चा आहे, लोकात चर्चा आहे। 400 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि एनडीएचे आल्याशिवाय नाही, त्याच्याशिवाय देशाचं कल्याणच नाही। पुन्हा एकदा भाईंनी सांगितल्याप्रमाणे पार्लमेंटमध्ये अपोजिशन बसून आपला अपोजिशन लीडर काय करतोय आणि पुन्हा एकदा घोषणा केली गरिबी हटाव। कशाची गरिबी हटाव? इतक्या वर्ष सत्ता भोगून पुन्हा एकदा तोच नारा गरिबी हटाव। गरिबी हटावसाठी काय केलं? दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।